राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावरान चवमध्ये। मंडळी, आज एवढी आयुर्वेदिक महत्त्व असलेली भाजी बनवणार आहेत आपण, जी भाजी खाल्ल्याने आपलं आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त आपण जगू शकतो। आपले आजी आजोबा पणजोबा आपले पूर्वज 100 वर्षापेक्षा जास्त 150 वर्ष 200 वर्ष 150 वर्ष 120 वर्ष कसे जगायचे? कारण त्यांचं खाद्य जे असायचं ना ते गावरान असायचं मंडळी। तर आज अशीच आरोग्यदायी भाजी बनवणार आहेत आपण। हे बघा, एकदम छान अशी भाजी आम्ही आणलेली आहे शेतामधून। रान भाजी आहे, प्रचंड गुणधर्म आहेत। अ जीवनसत्व आहे, ब जीवनसत्व आहे, क जीवनसत्व आहे, सगळे जीवनसत्व असलेली भाजी आणि रक्तवाढीसाठी खूप मदत करते। त्यानंतर अंगातील घाण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर काही विषारी घटक असतील तर ते बाहेर काढण्याचं काम करते। स्किन आपली जी त्वचा आहे ती एकदम मऊ आणि गुळगुळीत होते। हाडं ठिसूळ जे झालेले असतात ते परिपक्व असे मजबूत हाडं बनतात। केस गळती थांबते, मूळव्याधाचा त्रास असेल तर तो थांबतो। असे असंख्य गुणधर्म असलेली भाजी ही भाजी आहे मंडळी। काय म्हणतात माहिती आहे का भाजीला? पान बघा काय म्हणते सोनाली या भाजीला? तर आमच्या इकडे ह्याला वावडुंग म्हणतात। वावडुंग आणि वावडुंग बरोबरच याला मायळू म्हणतात। मायळू मंडळी, ही मायळूची भाजी आहे। आम्ही आता वेल आणली होती, आता हिचे पानं आम्ही तोडून घेतलेत बघा। आता ह्या पानाची आपल्याला सुकी फक्त मिठातली भाजी बनवायची। ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही जास्त, फक्त मिठामध्ये भाजी बनवायची। खायला एवढी चवदार आणि टेस्टी आहे ना। आणि त्याच्यापेक्षा ही भाजी जर तुम्ही औषध म्हणून खाल्ली तर असंख्य आजारावरती गुणकारी ठरते ही भाजी। प्रचंड म्हणजे प्रचंड गुणधर्म आहेत तिच्यामध्ये, आपण विचारही करू शकत नाहीत। दवाखान्यातून मेडिकलमधून जे आणलेले औषध आहेत त्याच्यापेक्षा देखील 1000 पटीचे पावर या पानामध्ये। कच्चे खाल्ले तर अजून उत्तम, याचा काढा करून रस करून पिऊ शकतो, ते सुद्धा अजून भारी। आणि जर तुम्हाला तसं नसेल आवडत तर फक्त मिठातली, जशी आपण तांदूळची भाजी बनवतो किंवा मेथीची फक्त मिठातली भाजी बनवतो ना, तशी भाजी आपल्याला ही बनवता येते। तर खूप गुणधर्म आहेत। आता हे पानं मी सगळे काढून घेणार आहे आणि या पानाची आपल्याला बनवायची भाजी। आणि याच्यानंतर आपल्याला ही जे वेल आहे ना, हे जे काड्या आता ह्याची सुद्धा शेवग्याच्या शेंगा जसे बनवतो आपण तशी भाजी बनवता येते। आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रचंड आयुर्वेदिक गुणधर्म असतात मंडळी। तर आजची भाजी तुम्ही नक्की बघा आणि अशी भाजी तुम्ही एक वेळेस नक्की खाऊन बघा। तर मंडळी चला सुरू करूया, जास्त वेळ लागणार नाही भाजीला, फक्त मिठातच परतायची आपल्याला आहे ना। आणि सोबत काय खायला? ह्याच्यासोबत आपल्याला बाजरीची भाकरी करायची खायला। तर बाजरीची भाकर असणार आहे सोबत। आता हे मी ठेवून देतो, ह्याची परत आपल्याला नंतर भाजीच बनवायची आहे। आता ही सुकी भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला पातळ रश्याची भाजी बनवायची याची। तर आपण हे मायाळूचे पानं घेतलेले आहेत। आता आपल्याला जी सुकी भाजी करायची तर ह्याच्यासाठी आपल्याला हे पानं धुवून घ्यायचे। तर हे पानं मी धुवून घेतले तर मायाळूचे, आता आपल्याला हे काढून घ्यायचे। तर भाजी करण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते। भिजून मी हरभऱ्याची डाळ घेतली, हळद घेतली, चवीनुसार मीठ घेतलंय, जिरे घेतले थोडेसे आणि मोहरी घेतली। तर आता आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची। पानं झाले चिरून, आता आपण चूल पेटून घेऊ। तर चूल पेटलेली आता आपण कढईवरती मांडून घेऊ। थोडं गरम होऊन देऊ। आता आपली भाजी चिरून झालेली आहे। भाजीसाठी साहित्य पण घेतलेलं आहे आपण। आता आपली डाळ पण चांगली भिजलेली आहे। आपण हिला 15 मिनिटं भिजून घेतलेलं आहे। 10 ते 15 मिनिटं डाळ भिजून घ्यायची। तेल झालंय आपलं गरम, त्यात आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची भाजीला। नाही टाकली तरी पण चालती, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात।
थोडेसे जिरे, थोडीशी हळद टाकायची आपल्याला. लगेच आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची. तर मी मायाळूच्या पानाची भाजी टाकलेली आहे. तर ह्याच्यावर आपल्याला लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. आपण हे मिठातलीच करणार आहेत. मीठ टाकल्याने भाजीला पाणी सुटतं बघा. आणि ही हरभऱ्याची डाळ आपण भिजवून घेतलेली आहे, ही डाळ टाकून घ्यायची. आता आपण हे हलवून घेऊ. तर आता ही भाजी आपली शिजती तोपर्यंत आपण हे शेंगदाणे थोडेसे भाजीला कुटून घेऊ. मायाळूच्या भाजीला कच्चे शेंगदाणे घालतात बघा. तर मी आता कच्चे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि त्याच्यात थोडासा लसूण टाकायचा आपल्याला. अगोदर आपण शेंगदाणे पण घातले नव्हते, पण आता आपण थोडेसे शेंगदाणे घालायला लागलोत भाजीला. शेंगदाण्यानी आणि लसूण टाकल्यावर भाजीला अजून छान चव येते. आपण ह्याला तिखट टाकणार नाही, तर त्याच्यामुळं शेंगदाणे आणि लसूण टाकायचं. हे दोन टाकले ना भाजी खायला खूप छान लागते. तर आता आपले शेंगदाणे लसूण कुटून झालेले आहे. आता आपण भाजी थोडीशी हलवून घेऊ. ही बघा छान अशी भाजी शिजलेली आहे. आता ह्याच्यावर आपल्याला हे शेंगदाणे आणि लसूण कुटलेलं टाकून घ्यायचे. शेंगदाणे आणि लसूण आपण टाकून घेऊ. आता शेंगदाणे आणि लसूण मी टाकून घेतले. तर आता हे सगळं आपल्याला असं हलवून घ्यायचे. याला मी हरभऱ्याची डाळ टाकलेली भिजून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुरीची किंवा मुगाची डाळ टाकू शकतात. आता हिला आपल्याला 5 मिनिटं अजून शिजून घ्यायचंय आणि आपली भाजी खायला तयार आहे. मायाळूच्या पानाची आपली सुकी भाजी झालेली तयार खायला. तिखट न टाकता मिठातली अशी छान मस्त भाजी केलेली आहे. जशी आपण तांदूळची भाजी करतो ना तशीच भाजी केलेली आहे. खायला खूप छान लागते. आता आपली भाजी करून तयार झालेली खायला. तर आपण हिला खाली उतरून घेऊ. तर आता आपण भाजी साईडला ठेवून घेऊ आणि त्याच्यासोबत खायला आपल्याला एक बाजरीची भाकर करायची बघा. बाजरीची भाकरी करायला आपण तवा ठेवून घेऊ वर. आता भाजी सोबत खायला आपल्याला मस्त छान अशी बाजरीची भाकरी करायची. तर पीठ मळून घेतलंय. हे बघा भाकर भाजलेली आहे आपली छान. आता आपण ही साईडला ठेवून घेऊ. तर अशाच आता आपल्याला 2-3 भाकरी करून घ्यायच्या. तर आता आपल्या भाकरी करायच्या झालेल्या आहेत. आता मस्त आपण जेवण करून घेऊ. तर मंडळी छान अशी गरमागरम आयुर्वेदिक मायाळूची भाजी, वावडुंग्याची भाजी झालेली आहे. तर मंडळी ही आयुर्वेदिक भाजी आणि मस्त मस्त गरमागरम आता बाजरीची भाकरी सोबत खायला आहे. तर हे बघा तुमच्या वहिनीने वाढून घेतलंय. तर मंडळी या जेवायला. आता मी भाकर मोडून घेतो.
तर मंडळी टेस्ट सांगतो, एक घास घे ना, टेस्ट घे ना, टेस्ट तर घे. एक नंबर टेस्ट झाली असणार आहे. तर या जेवायला मंडळी आयुर्वेदिक सगळ्या आजारावर गुणकारी ठरणारी मस्त छान झालेली भाजी, मायाळूची भाजी आणि नुसती मिठातली. वा, अप्रतिम चव, एक नंबर. खूपच छान. घेईन तुला पण वाढून. नाही नको, मी नंतर जेवल. तर मंडळी ते द्या इकडे मांडायला. एक नंबर चव झालेली बरं का. राहू द्या, ठीक आहे. खूप छान अशी भाजी झालेली आहे. तर मंडळी आजची ही आयुर्वेदिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी आजच्या व्हिडिओला नक्की कमेंट आली पाहिजे. जेवढे लोक बघतायत ना सगळ्यांनी कमेंट करा, तुमच्या वहिनीसाठी खास कमेंट करा. तर मंडळी चला भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. राम राम.